इतका माज या राज्यात असू शकतो ही सरकारला सुद्धा काळीमा फासणारी गोष्ट आहे। ही सरकारचा सुद्धा एक प्रकारचा अपमान आहे। सरकारचा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा सुद्धा अपमान आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळा उठवून फेकायच्या तयारीत लोक आले आणि तिथं रक्षणासाठी छत्रपतींचा पुतळा उचलून फेकू नये म्हणून तिथं एक मुलगी आली तर त्या मुलीच्या अंगावरती कपडे फाडून टाकले, पूर्ण कपडे फाडले आणि नंतर मारलं आणि तिच्या अंगावरती सुद्धा जखमा आहेत असं त्यांनी आता सांगितलंय की तिच्या अंगावर सुद्धा अशा जखमा आहेत। म्हणजे तिच्या काय आता अतिप्रसंग करायचा होता की काय काय वाईट भावना आणि त्यांनी तो प्रयोग केला, त्यामुळं त्यांच्यावरती 307 होणे खूप गरजेचं आहे। ती 10-12 वर्षाची मुलगी आहे, तिच्या नरडेल सगळे नखा लागले, म्हणजे नरडं दाबून तिला मारायचं होतं का? 2-3 घंटे तिला बाहेर घेऊन गेले, म्हणजे अपहरण सुद्धा होतं, ती पोस्को सुद्धा दाखल होतोय त्याच्यावरती। इतकी क्रूरपणानं घटना या चिखला गावात घडली। एका दिवशी मुख्यमंत्री बी जागे आहेत का नाहीत, गृह मंत्रालयाला ह्या गोष्टी माहीत आहेत का नाहीत, कारण हाताच्या बाहेर जाऊ देऊ नये आणि त्यांच्यावरती सगळ्यांवरती मोका लावणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय बसणार नाहीत। कारण ही परळीची लाभार्थी टोळी आहे, कारण त्यांच्या जाती सुद्धा चांगले लोक आहेत आणि यांना वाटतं जाती दंगल व्हावा आणि आम्हाला ती होऊ द्यायची नाहीये आणि यांचं स्वप्नच ते ह्या लाभार्थी टोळीचं। त्या टोळीतले तिकडे काही लोक आहेत आणि ते हे प्रयत्न जाणून बुजून करतायत की जातीय तेढ, जातीय दंगली निर्माण झाल्या पाहिजेत। या भूमिकेतून त्यांनी कालचा केलेला हे प्रयोग आहे। शांत राज्य असताना सुद्धा दूषित करायचं काम यांच्या हातातून सुरू आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून याची सखोल चौकशी करून इथल्या संबंधित काही अधिकारी होते त्यांनी का रोखलं नाही सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी आढळले नसतील तर त्यांना सुद्धा विनाकारण मग अधिकाऱ्यांना सुद्धा इथल्या असणाऱ्या कोणते कॉन्स्टेबल कोणते यांनाही त्रास देऊ नये, पण अगोदर चौकशी करा। ते जर आढळले तर त्यांना सुद्धा निलंबित केलंच पाहिजे, पण नाही आढळले तर काही जणांचं म्हणणं आहे त्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सहकार्य केलंय, इथल्या पोलिसांनी काहींनी केलं नाही, त्याची चौकशी सुद्धा होणं खूप गरजेचं आहे। आणि जर ही गुन्हे दाखल करून त्या आरोपींना आज सगळे गुन्हे म्हणतो आम्ही आज 5 वाजे 6 वाजेपर्यंत तर सगळे गुन्हे दाखल झाले नाही, म्हणजे 307 पासून ते पोस्को पासून अपहरणापासूनचे सगळे गुन्हे जर दाखल झाले नाही, डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे डोक्यात दगड घालून मारून टाकायचं ही प्रयोग होता। छत्रपतींची विटंबना केली गेली, ती यांना जातीय तेढ निर्माण करायचा होता, सामूहिक कट रचून हे आले होते, त्याच्यात 120 लागलाच पाहिजे कारण यांनी सामूहिक तिकडं संगनमत केलं होतं आणि ती कट रचून तिथं सगळ्यांनी मिळून हल्ला केला, कारण यांना सगळ्यांना मोका लागतो 120 खाली ते सगळेजण येतात। हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते करतील, SP साहेब करतील, इथले पोकळे साहेब करतील, इथले DYSP साहेब करतील। त्यांनी नाही केले तर 25 तारखेला च्या नंतर आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत, पुऱ्या राज्यातले मराठी या चिखला गावात येणार। मी त्यांना माईक मधूनच सांगितलं की SP साहेबांनी DYSP साहेबांनी सगळ्यांनी सांगितलंय की गुन्हे दाखल होणार, एकही आरोपी याच्यातला सोडला जाणार नाही। ज्या पद्धतीने जॉब दिला जाईल, कारण ती रात्री घाबरलेली होती, तिचा डबल जॉब घेणं गरजेचं आहे। आता तिचा जॉब त्या लेकरांचा 12 वर्षाच्या मुलीचा पाय मोडलेल्या एका माऊलीचा जॉब घेणं गरजेचं आहे। त्या जॉबनुसार सगळ्या कलमा येतील आणि त्यानुसार यांना सगळ्यांना अटक होईल असं सांगितलंय। आणि आम्ही SP साहेबांवरती परत पोकळे साहेब आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय, DYSP साहेबांवरती विश्वास ठेवलाय की सगळ्यांना अटक करतील। त्यांनी नाही केलं तर 25 तारखेला आपण एकत्र पुन्हा जमू, 25 तारखेनंतर तारीख डिक्लेअर करू। आज मी जाहीरपणाने सांगितले सगळ्यांनी शांत राहायचं, आपण आपल्या गावाकडे शांततेत सगळ्यांनी जायचं। रोहित पवारांनी स्टेटमेंट दिलंय की पत्रकारांमध्ये दिसली की अजित पवार यांचा घातपात झालेला आहे, तुम्हाला वाटतं का घातपात झालेला आहे? आता काय झालंय आणि काय नाही त्यांच्या कुटुंबाला जर शंका असली तर तपास व्हायला पाहिजे, परंतु आमचा चांगला माणूस तरी एक गेला तर तो परत आता येणार नाहीये त्यांच्या चुकांमुळे, पण यांना वाटत असलं तर चौकशी झाली पाहिजे। एक महत्त्वाचा प्रश्न, स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे जे भाऊ देशमुख यांनी एक असा आरोप केला की जो कृष्ण आंधळे आहे हा 3 वेळा गावात येऊन गेला मसाजोग मध्ये, काही गंभीर बाब आहे त्याच्यावरती, तर एक गृह मंत्रालयाला कळवायला लागेल की जर एक कुख्यात गुंड ते आरोपी फरार झाला, तो जर मसाजोग मध्ये येऊन गेला असं तरी गंभीर बाब आहे, त्या कुटुंबाला धोका आहे। आणि यांचं काय झालंय बघा आता या टोळीचा पुरा खेळ संपत आलाय जवळपास। ही जे लाभार्थी टोळी होती ना, खून करणे, अपहरण करणे, जमीन बळकावणे, जमीन बळकावल्याच्या नंतर त्यांनी ते राखा वाळू हे काढणं, पीक विमे लोकांच्या नावावर महाराष्ट्रभर काढून पैसे काढणे, ही टोळी जवळपास जेलमध्ये जात आली। त्यामुळे त्यांना ना आता काही सुचतच नाही, खायला काही मिळत नाही, त्यामुळं
हे असे प्रत्येक घडून आणायला लागले. आता महादेव मुंडेंचं प्रकरण मला वाटतं त्याच्यात सुद्धा नार्को टेस्ट आताच फोन होता. नार्को टेस्ट त्या आरोपींची झाली. आता त्याच्यातही पुढे येईलच आता. कारण हे यांनी एवढी चूक केली ना या धनेनी यांनी ही विनाकारण ही असली टोळी वाढून ठेवलीमुळं त्यांच्या जातीच्या मुळावर आल्या. आता या गुंडगिरीची यांना सवय लागली. पैसा कमवणे, गुंडगिरी करणे आणि त्याच्यातून राजकारण करणे. आणि आता काय झालंय ते सगळं बंद झालंय. त्यामुळे हे पूर्ण बिथरल्यावर झाले. आणि तीच लाभार्थी टोळी आता ह्या दोन नेत्याच्या अशी मुळावर आली. यांच्यापासून मराठा समाज तुटायला लागला, दलित मुस्लिम तुटायला लागला, यांच्यापासून बंजारा समाज लांब जायला लागला, त्यांच्यापासून सगळे लोक लांब जायला लागले. आणि त्यांच्याही जातीत आता कुजबूज सुरू झाली की ह्या लाभार्थी टोळी या धनेनी यांनी तयार केली. याच्यामुळे आपली जात बदनाम व्हायला लागली. कारण आमचे मराठा समाज त्या जातीवर इतकी माया करायचा, इतकी इज्जत करायचा त्यांची. पण यांनी असले प्रकरण सुरू केल्यापासून लोक त्यांची माया इज्जत करीन आता. आणि हे त्यांच्या जातीच्या हुशार लोकांच्या लक्षात यायला लागलं. या लाभार्थी टोळीमुळे आपली जात बदनाम व्हायला लागली. आणि म्हणूनच यांना दंगल घडवायची या लाभार्थी टोळी. आणि नेमकी आम्ही ती होऊ देत नाहीये. कारण या जातीय दंगल झाल्यावर काय चांगले गरीब लोक आहेत ना त्यांच्या ते विनाकारण त्यांच्या सुद्धा मुळावर येणार आहे की लाभार्थी टोळी त्यांच्या जातींना रोखलीच पाहिजे. आणि धन्याची वारंवार डावं करतो ना ते त्यांनी थांबविलं पाहिजे. त्याच्या मुळाशी येतील एका दिवशी. आंधळे गावात हे धनंजय देशमुखांना माहिती पडतं, पोलिसांना का माहिती पडतं नाही त्याच्यावरती आता मी धनंजय भैयाला बोलतो देशमुखांना की काय परिस्थिती आहे. मला आज आमचा काय कॉन्टॅक्ट झाला नाही ते असेल तर गृह मंत्रालयाला सांगू. मात्र ते खूप गंभीर घ्यावं लागणार. नसता ते देशमुख कुटुंबाच्या परिवाराला पुऱ्या धोका होऊ शकतो. पूर्ण कुटुंब त्यांच्या जीवावर बेतू शकतं. ते रात्री हल्ला करून मारून टाकू शकते. त्याला हे होऊ शकतं. हे गृह मंत्रालयाने गंभीरतेने घेणं खूप गरजेचं आहे. वाल्मी कराड यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केलाय. 26 तारखेला सुनावणी द्यावं. तू कुठं जाय म्हणा, तू सुप्रीम कोर्टात जाय नाही तर ट्रम्पकडे जाय, तिकडं कुठं जाय, तुला सुट्टीच नाही. इतकं पाप केलंय ना तुम्ही. उलट त्याच्याच कुटुंबाने सांगायला पाहिजे आता हे सगळं धन्यामुळे भोगलंय. हे सगळं प्रॉपर्टी धन्यामुळे. आणि आता आमचा माणूस आत गेलाय. त्याच्या बायकोने त्यांनी सांगायला पाहिजे. आशावर जगू नये त्यांनी आज येईन उद्या येईल. आता बाहेर नसतो खेळ. इतका क्रूर खून करणारा बाहेर असतो का? आणि सरकार टिकल का? त्याला जर जामीन झाले ना सरकार पडलं त्या दिवशी. चल धन्यवाद.